बुद्ध आणि त्यांचा धम्म. प्रथम खंड, पहिला भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले? जन्मापासून परिव्रजेपर्यंत. गृहत्याग. फ्रेंड्स, आपण मागच्या भागामध्ये निरोप हा भाग बघितला होता. आजच्या भागामध्ये आपण गृहत्याग बघणार आहोत. जर तुम्ही या आधीचा भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्येच होता. त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. तो जसा जसा आश्रमाच्या जवळ आला तसे तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे अशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावूक झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे, कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जगत्यात सालंकृत होता. काहींनी तर त्याची कोमलता व राजचर्चे पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला. दुसऱ्या काही जणी त्यांच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रजा घेण्याच्या त्यांचा निर्णयाचा विचार करत दृढमूढ स्थितीमध्ये त्यांची भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासानं त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्रजा घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमींनी तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्याला ठाऊक होते की दुःख वेगाने ती स्वतःला आवरू शकणार नाही. परंतु ती त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपली मातापिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले. छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता. शुद्धोधन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तिथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्यांनी परिव्रजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्रजाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्राजक जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रजा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे
स्मरण ठेवून परिव्राजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमीला परिव्राजा घ्याव्यास लावणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असल्याचे त्याने पाहिले. तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोल यांच्यामधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले आहे, तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्र व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली. परिव्रजा म्हणजे संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक त्याची आठवण करून त्यांची प्रशंसा करत होते. हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नव यौवनशाली बुद्धीने व शरीर सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वयं काशी रडला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वयंकियाच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवले नाहीच, पण स्वइच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात होत आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही, आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. हा त्याच्या स्वइच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. शाक्य कुमारी किंवा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमांविषयी त्यांनी म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचे पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. फ्रेंड्स, आपण पुढच्या भागामध्ये राजपुत्र आणि त्याचा सेवक हा भाग बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.